वेलकम टू द फॉरेक्स बेसिक सिरीज पार्ट 2. तर पार्ट 1 मध्ये आपण बघितलं की फॉरेक्स मार्केट म्हणजे दोन देशांच्या करन्सी एकमेकांसोबत एक्सचेंज करणे. तर आज बघणार आहोत फॉरेक्स मार्केट 24 तास ओपन का असतं, त्या 24 तासामध्ये कोणते कोणते सेशन्स असतात आणि सेशन्स म्हणजे काय. फॉरेक्स मार्केट 24 तास चालू असण्याचं कारण हे आहे की फॉरेक्स मार्केट हे कोणत्या एका देशाचं मार्केट नाही. फॉरेक्स मार्केट हे ग्लोबल मार्केट आहे. म्हणजे एका देशाचं मार्केट बंद झालं की दुसऱ्या देशाचं मार्केट कुठेतरी चालू असतं. अशा प्रकारे 24 तासामध्ये कोणत्या ना कोणत्या देशामध्ये मार्केट चालू असतं. म्हणूनच सोमवार सकाळपासून ते शुक्रवारी संध्याकाळीपर्यंत फॉरेक्स मार्केट हे चालू असतं. म्हणजेच सकाळ दुपार संध्याकाळ आपण केव्हाही ट्रेड घेऊ शकतो. फॉरेक्स मार्केट हे वेगवेगळ्या सेशन मध्ये चालतं. फॉरेक्स मार्केटमध्ये मेजरली 4 सेशन्स असतात. फर्स्ट वन इज सिडनी सेशन, सेकंड वन इज टोकियो सेशन, थर्ड वन इज लंडन सेशन अँड फोर्थ वन इज न्यूयॉर्क सेशन. तर सेशन म्हणजे ज्या भागामध्ये किंवा ज्या रिजन मध्ये तेथील बँक्स, मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स आणि ट्रेडर्स ऍक्टिव्ह असतात त्या टाइम पिरियडला सेशन्स म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या भागामध्ये कामकाज चालू आहे त्या टाइमला सेशन्स म्हणतात. सिडनी सेशन आणि टोकियो सेशन एकाच वेळेला चालते, तर ह्या सेशनला एशियन सेशन सुद्धा म्हटलं जातं. उदाहरणार्थ एशिया मध्ये कामकाज चालू आहे तर एशिया सेशन ओपन आहे, युरोप मध्ये कामकाज चालू आहे तर लंडन सेशन ओपन आहे, अमेरिकेमध्ये कामकाज चालू आहे तर न्यूयॉर्क सेशन ओपन आहे. ज्या वेळेला दोन सेशन एकाच वेळेला चालू असतात त्या टाइमला सेशन ओव्हरलॅप असं म्हणतात. तर पुढील व्हिडिओला आपण बघू भारतीय टाइम नुसार कोणत्या वेळेला कोणता सेशन ऍक्टिव्ह असतो आणि कोणत्या सेशन मध्ये कोणत्या करन्सीज ऍक्टिव्ह असतात. थँक्यू. स्टे कनेक्टेड फॉर नेक्स्ट व्हिडिओ.